माई, ए माई, काही दक्षिणा दे जरा. दक्षिणा? कसली दक्षिणा? माफ करा बाबा, इथं आमचंच चाललंय कसं बस. अगं माई, लय वैतागलेली दिसतेस. दोन शब्द बोलायचे होते तुला, काही सांगायचं होतं तुला. ऐकशील तर तुझ्या भल्याच आहे. आता अजून काय भलं होणार आहे काय माहिती. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे टाइमच नाही बाबा. चिक्कार कामं पडलीत घरामध्ये. एक तर माझी आजी सासू नाही चांगली, ती आधी तर परत बोंब मारत मला. माई, तू खूप मेहनती आहेस, खूप कष्टाळू आहेस, पण तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळत नाही. बाबा तुम्हाला कसं कळलं? आज तुमच्याच तोंडातून माझी तारीफ ऐकली. नाहीतर माझी आजी सासू आणि माझा नवरा बोलतात मी तू कुठल्याच कामाची नाही. म्हणून तर सांगतो, तेही बोलतील, फक्त तू माझं ऐक. मी जर सांगाल तसं कर, म्हणजे सगळे तुझ्या इशाऱ्यावर नाचतील. हो का बाबा? या बसा. बाबा तुम्ही बोलताय ते खरं होईल का? सगळे माझ्या इशाऱ्यावर नाचतील खरंच? हो ग माई, माझा शब्द कधी खोटा ठरत नाही. हो का? माई, कुठे हरवलीस? कुठे नाही बाबा. अगं तुझे बघतीस ना, ते खरं होणार आहे. खरंच? हो माई, मला सगळं दिसतंय. ठेव मग 51 रुपये दक्षिणा. पण मी कसा विश्वास ठेव तुमच्यावर बाबा? माई, मी जे काही तुला सांगेल ते सगळं काही ऐकून तुझा विश्वास बसेल माझ्यावरती. हो का? सांगा बघू, विश्वास बसल्यावर मी करेल. माई, तुझं काय कोणाबरोबर पटत नाही, जेवण तुला काय करू वाटत नाही, अंगात भरतो तुझ्या आळस, आणि मोबाईल काय तुझ्या हातून सुटत नाही. बराबर की चूक? ठेव मग 21 रुपया दक्षिणा. माई, तू सगळ्यांना लावते जीव, पण कोणी करत नाही तुझे कीव. बराबर की चूक? ठेव मग 151 रुपये दक्षिणा. हो बाबा, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. नुसतं भांडत राहतात मला छोट्या छोट्या गोष्टीवरून. माई, नवरा तुझा भाग्यवान, कीर्तिवान, गुणवान, कार्यवान, पण पिला की त्याचा जातो भान. हे काय बोलताय बाबा? पण माझा नवरा तर दारूच पित नाही. पित नाही? हा चुकून शब्द निघाला माई. पितात तर बाकी सगळे पितातच. अच्छा अच्छा. नवरा तुझा पित नाही, पण भांडण केल्याशिवाय राहत नाही. सासू लावती चाड्या आणि नवरा भांडल्याशिवाय काय राहत नाही. ठेव मग काहीतरी दक्षिणा. लय वेळ झालं माई, काय ठेवलं नाहीस तू. हो, हे मात्र बरोबर बोलताय बाबा. माझी आजी सासू ना भांडणच लावायचं काम करते. मग काय, माझ्या नवऱ्याला तेवढंच पाहिजे भांडायला. आई, हे भांडणं मिटणार, किरकिऱ्या मिटणार, सगळं काय चांगलं होणार. भांडण चालू झालं की फक्त जिभेवर एक गुळाचा खडा ठेव आणि बघ, हे भांडण किरकिऱ्या सगळ्या मिटणार. बघ हे बाबाचे बोल. पटतंय का बोल? बाबा तुम्ही तर लय चमत्कारी आहात. सगळं अगदी बरोबर सांगितलं. बघ माई, माझे बोल विहिरीपेक्षा खोल. मानलेस तर अनमोल, नाही तर ठरणार माती मोल. बघ आता काय करायचे ते. दे मग 501 रुपया. हो हो, देते ना. ठीक आहे. काय ग, तुला काय वाटते का नाही असं कोणाला पण पैसे द्यायला? पैसे काय झाडाला लागतात का? आणि हा कोण आहे? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? कोणाला पण घरात घेतीस? आजी खरोखर हे चमत्कारिक आहेत. सगळं अगदी बरोबर सांगितलंय. चमत्कारी? मग स्वतःवर चमत्कार करायचा ना. मग अशी यांची टेक्निक असती बोलायची. सगळ्यांच्या बाबतीत असंच काहीतरी घडलेलं असतं आणि तुझ्या वाणी बिंडोक बायका या जाळ्यामध्ये फसतात. माई, तुम्ही माझा अपमान करताय. माई, दक्षिणा द्या तुम्ही. मला वेळ होतोय. एवढं सगळं तुम्हाला सांगितलं मी. वय का? तुझा अपमान होतोय. थांब, तुझा सन्मान करते पोलिसांना बोलून. इकडे तू थोड्या वेळ थांबलास ना तर तुझं भविष्य मी सांगते. इकडून चालत जाणार नाहीस. पोलिसांना? खऱ्याची दुनिया नाही राहिली. आणि तुला अक्कल आहे का नाही? जरा कोण गोड बोलले की देती सगळं घरातलं. आणि असल्यावर कधी विश्वास ठेवायचाच नाही. बरं झालं मी आले.